नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 7वीतील मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते हा पाठ अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक आहे गद्य, उपघटक आहे सलाम नमस्ते. तर विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते हा पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. त्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. तर सुधा मूर्ती यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली आहेत? तर वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके सुधा मूर्ती यांची प्रसिद्ध आहेत. तर सलाम नमस्ते हा पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर सुधा मूर्ती यांचा. पुण्यभूमी भारत हा सुधा मूर्ती यांचा इंग्रजी कथासंग्रह आहे आणि ह्याचे अनुवाद मराठीमध्ये कोणी केले आहे? तर लीना सोहोनी यांनी या कथासंग्रहाचे मराठीमध्ये अनुवाद केले आहे. तर सलाम नमस्ते हा पाठ लेखिकेने अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. हृदयस्पर्शी वर्णन म्हणजे कोणते वर्णन? ते असे वर्णन की जे वाचकाच्या मनाला किंवा भावनांना स्पर्श करून जाणारे वर्णन या पाठामध्ये लेखिकेने केले आहे. चला तर मग सलाम नमस्ते हा पाठ अभ्यासूया. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. त्यांचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिका असे स्पष्ट करते की शेख मोहम्मदचं एक लहानसं दुकान आहे. त्याची किरकोळीने विक्री होते कारण किरकोळ दुकानामध्ये कोणाची ये-जा होत नाही. त्या कारण त्याचा फारसा असा धंदा चालत नव्हता. त्यामुळे दरवर्षी मे महिन्याची सुट्टी संपली की जून महिन्यात मुलांची शाळा सुरू होते आणि त्याच वेळी मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. कारण आम्ही त्या वह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून वाटत होतो. जसे की झोपडपट्टीमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन मुलांना वह्या वाटणे, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणे हे काम आम्ही करत होतो. आणि ते शेख मोहम्मदचं दुकान आमच्या ऑफिसजवळच होतं आणि त्या दुकानाची जागे होती ती कशी होती? भाड्याने दिलेली होती. मग शेख मोहम्मद यांनी ती काय घेतली होती? भाड्याने घेतली होती. कारण शेख मोहम्मद हिची स्वतंत्र अशी काही नव्हती, जागा नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, शेख मोहम्मद हा संकोच स्वभावाचा, म्हणजेच तो बोलताना, वागताना, इतरांशी संवाद साधताना आत्मविश्वासाने बोलत नसे. तो एकदम इतरांशी बोलताना, इतरांशी वागताना भीतीने बोलत असे. तो अत्यंत कष्टाळू होता. तो काम करताना कधीही कामचुकारपणा करत नसे. तसेच त्याच्या धंद्याशी तो प्रामाणिक होता आणि सर्व लोकांच्या सुखदुःखात कोणाच्याही दुःखात तो सामील होत असे व लोकांना कोणकोणत्या अडचणी आल्या आहेत त्या समजून घ्यायचा व प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदत करायचा. कारण तो संकोची स्वभावाचा वाटायचा लेखिकेला. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. म्हणजे लेखिका म्हणतात की शेख मोहम्मद हा आमच्याकडे वह्या आणून पोचवायचा. त्याचा आम्ही चेक तयार करायचो आणि चेक तयार झाल्यानंतर कळवायचो की शेख लगेच येऊन न्यायचा. लेखिका म्हणतात की शेख मोहम्मद हा कोणत्या तरी कारणामुळे आमच्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्याचवेळी आम्ही मिठाई खात होतो. मिठाई खात असताना ती मिठाई शेखला दिली लेखिकेने, परंतु शेख ती मिठाई खाल्ली नाही. का खाल्ली नाही असं लेखिकेच्या मनात प्रश्न पडतो की मिठाई शेखने का खाल्ली नसेल. त्याचवेळी लेखिका थोडा विचार करते. लेखिका शेखला विचारते, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? म्हणजेच तुझ्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आहे का? त्यावेळी शेख मोहम्मद म्हणतो, नाही मॅडम, आमच्या घरात लहान मुले आहेत
आणि प्रत्येकाच्या घरात लहान मुले आहेत आणि त्यांना गोड पदार्थ हे आवडतात. त्या कारण तो म्हणतो की लहान मुलांना मिठाई खूप आवडते आणि घरी न्यावं म्हटलं तर ती मिठाई पुरेल की नाही हेही माहीत नाही. त्याचवेळी विद्यार्थ्यांनो लेखिका शेखला विचारते, शेख तुला किती मुलं आहेत? मग शेख म्हणतो की मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. त्यावेळी मॅडम त्याला विचारते, तुझी भाची तुझ्याकडे का असते? तर शेख म्हणतो की माझी बहीण झुबेदा ही विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते, त्या कारण माझी भाचीही माझ्याकडेच राहते. हे ऐकून मॅडमला खूप वाईट वाटतं, कारण शेख हा छोटा दुकानदार होता आणि तो फारसा कमवत नसे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी हे शेखवर पडली होती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.